उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिले आपल्याला आठवतं ते म्हणजे सरबतं. आणि सरबत विकत मिळतात. तुम्ही म्हणाले अगदी स्वस्तात मिळतात, छान बॉटलमध्ये अगदी वेगवेगळ्या फ्लेवरचे मिळतात. पण त्याच्यामध्ये किती प्रिझर्वेटिव्ह घातलेलं आहे हे आपल्याला माहिती असतं का? आज आपण असं सरबत बनवूया ज्यात ना कुठला आपण रंग घातलाय ना कुठं आपण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घालूयात. अगदी पौष्टिक आणि शरीराला शीतलता प्रदान करणारं असंच हे जिऱ्याचं सरबत आहे. जिऱ्याची ताशीर ही थंडी असते, त्याच्यामध्ये आपण सोपसुद्धा घातलेली आहे. तर इथे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या. 4 चमचे जिरं घेतलं पोहे खायच्या चमच्याने, की त्याच्यासाठी 1 चमचा बडीशोप घ्यायची. सोपसुद्धा थंडी असते, सोबतच पचन संस्थेसाठी ती चांगली असते. जेवणानंतर सोप खाल्ली जाते. ती मुखवास म्हणून तर खाल्लीच जाते, पण अन्न पचन होण्यासाठीही मदत करते. म्हणून आपण सरबतामध्ये सुद्धा सोपेचा वापर केलेला आहे. स्पेशली सोपचं सरबतसुद्धा अतिशय उत्कृष्ट बनतं. ती रेसिपी जर हवी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी ती सुद्धा शेअर करेल. आज आपण इथे जिऱ्याचं सरबत बनवतोय. तर इथे बघू शकता आपण 4 चमचे जिरं, 1 चमचा सोप आणि 7 ते 8 मिरे घेतलेली आहेत बघा. आता तुमच्याकडे जर पांढरी मिरी असतील ना तर खूप छान. पण रेग्युलर ही जी काळी मिरे सर्रास मिळतात ती जर असेल तर 7 ते 8च घ्या, त्यापेक्षा जास्त नाही, कारण ती जास्त मग तिखट होऊ शकते, उष्ण होऊ शकते. पण मिऱ्यांनी सरबतीला चव छान येईल म्हणून आपण त्याचा वापर केलेला आहे. सोबतच त्याचे गुणधर्मसुद्धा मिळतील. इलायची घातलेली आहे बघा इथे आपण 4 ते 5, म्हणजे इलायचीची शीतलताही मिळणार आणि त्यांचे गुणधर्मही मिळणार. सोबतच फ्लेवर तर उत्कृष्ट येणारच सरबताचा. तर आपण आता सर्व जिन्नस छान असं भाजून घेतलं. पूर्णपणे थंड झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं. जेवढी बारीक केल्या जाईल तेवढी याची बारीक पूड करण्याचा प्रयत्न करायचा. तर एका पॅनमध्ये मी दुसरीकडे साखर घालते. तर इथे मी 2 वाट्या साखर, त्याला 1 वाटी पाणी घालते. प्रमाण तुम्ही लक्षात घ्या. 2 वाट्या साखर आहे, त्याला 1 वाटी पाणी. आता तुम्ही इथं किती क्वांटिटीमध्ये सरबत बनवणार त्यानुसार हे सर्व जिन्नस कमी जास्त करावं. एका वाटीला अर्धी वाटी पाणी असं लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. आपल्या हिंदी चॅनल म्हणजे स्वातीज फॅमिली किचनवरती सुद्धा सरबताच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. मराठी चॅनल स्वातीज रेसिपी यावर सुद्धा मी मागच्या वर्षी यावर्षी भरपूर सरबताच्या उन्हाळ्याच्या वाळवणाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या नक्कीच शेअर करू शकता. तुम्हाला त्या आवडतील आणि उपयुक्त जरूर ठरतील. तर बघू शकता साखर इथे पाण्यामध्ये विरघळलेली आहे. आपल्याला इथे साखरेचा पाक वगैरे नाही करायचा. बघू शकता साखर विरघळलेली आहे, थोडीफार आहे, तरीसुद्धा आपण आता याच्यावरती बाकीचं जिन्नस घालूयात. जे आता आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे, जिरं, सोफ, त्याची पूड घालायची आपल्याला याच्यामध्ये. आणि सोबतच आपण याच्यामध्ये घालतोय बघा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घाला, म्हणजे छान सरबताला चव येईल. चाट मसाला घातलं की कसं जिरावण, जिरा पाणी मिळतं की नाही, त्याचासुद्धा फ्लेवर तुम्हाला या सरबतामध्ये मिळून जाईल. आता घालूयात चवीनुसार मीठ. तर मी इथे 1 छोटा चमचा मीठ घातलेला आहे. अर्धा चमचा काळं मीठ घालूयात. मीठ सुरुवातीला कमी घाला, कारण आपण सरबतामध्ये वरतूनसुद्धा घेऊ शकतो मीठ. जेव्हा हे सिरप बनून तयार होईल, आपण सरबत तयार करू त्यावेळेससुद्धा आपण इन्स्टंट त्याच्यामध्ये मीठ घालू शकतो, हो की नाही. पण मीठ जर जास्त झालं तर मग ते कमी करता येत नाही, म्हणून सुरुवातीला कमी घाला. आणि बघू शकता इथे आपल्याला पाक तर करायचाच नाही, फक्त असं सहदासारखं थोडंसं चिपचिपं झालं की आता गॅस बंद केला आहे आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. याचा पाक करायचा नाही आपल्याला, लक्षात घ्या तुम्ही. नुसतं हे सहदासारखं असं चिपचिपं झालं, बोटाला चिपकायला लागलं आणि कन्सिस्टन्सी अशी झाली की गॅस बंद करायचं, पूर्णपणे थंड व्हायसाठी ठेवायचं. आणि थंड झालं की एका चाळणीनं चाळून घ्यायचं. गाळून घेणं हे आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये आपण जिऱ्याची पूड वगैरे सर्व ते घातलं आहे ना. कितीही म्हटलं तरी याच्यामध्ये थोडेसे मोठे कण राहतातच. मग सरबत पिताना ते तोंडात येतात, तर ते छान नाही वाटत. म्हणून हे थोडंसं असं गाळून घ्यायचं, म्हणजे याच्यावरती काही जसं जाड असेल तर ते निघून येईल. आता सरबत आपले इथे क्रिस्टलाइज होऊ नयेत त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबू घालूयात. कधीही सरबतामध्ये लिंबू घालताना ते सरबताचं सिरप छान थंड झालं की नंतर घालायचं. लिंबू घातल्याने प्रिझर्वेटिव्हचं काम होतं, सोबतच सरबताला छान अशी चव येते आणि याच्यामध्ये जी साखर आहे ती क्रिस्टलाइज होणार नाही. पूर्णपणे थंडगार झालं, रूम टेम्परेचरवर
छान ठेवायचं, हे थंड व्हायसाठी आणि नंतर कुठले एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. 6 महिने हे सुद्धा हे सरबत खराब होत नाही, त्यापेक्षाही जास्त चालतं. आणि बनवण्याची पद्धत तुम्ही बघितलीच. 2 ते 3 चमचे किंवा आवश्यकतेनुसार हे सिरप घ्यायचं, त्याच्यामध्ये छान थंडगार पाणी घालायचं आणि फिरून घ्यायचं. बघायचं मीठ वगैरे थोडंसं काही कमी वाटत असेल तर घालायचं, पण आपलं मीठ इथे परफेक्ट झालेलं आहे. सर्वच प्रमाण परफेक्ट आहे. सरबत अगदी चटपटीत मस्त झालंय. थोडंसं हेल्दी आणि शरीराला जास्तच तर थंडावा मिळावा यासाठी मी सब्जा सीडसुद्धा भिजू घातलं होतं. सब्जा सीड हे थंड असतं, त्याची ताशीर थंडी असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर सब्जा सीड्सचा वापर जरूर करा. तसं वर्षभरही तुम्ही सब्जा सीडचा वापर करू शकता. त्याचे अनगिनत असे फायदे आहेत, तुम्ही नक्कीच गुगल करू शकता. पण स्पेशली अशा शरबतामध्ये जर घालून पिलो ना, तर त्याचे दुपटीने फायदे आपल्याला मिळतात. तर इथे मस्त असं जिऱ्याचं चवदार असं सरबत बनून तयार आहे. नक्कीच याचा आस्वाद घ्या आणि आपले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.